उजाड जागा इथे मी पाहिली सुद्धा नव्हती जेव्हा विकत घेतली तेव्हा. आजच्या येत्या 2026च्या पावसाळ्यानंतर माझ्याकडे 20 लाख लिटर पावसाचं पाणी साठवलेलं असेल. कोकणात राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाळ्यात कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडतात. अनेक भागात पूरस्थिती निर्माण होते. पण जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा याच कोकणात भीषण पाणी टंचाई भासू लागते. मार्च एप्रिल अखेरीस विहिरी कोरड्या पडू लागतात. पावसाचे पाणी साठवणुकीसाठी योग्य नियोजनाचा अभाव हे यामागचे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर तीव्र डोंगर उतार आणि कातळयुक्त जमिनीमुळे पावसाचे पाणी वेगाने समुद्राला जाऊन मिळते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत जेव्हा एखाद्या कातळावर एखादा भगीरथ जलक्रांती करतो तेव्हा तो सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरतो. ही किमया साधली आहे गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील प्राचार्य डॉक्टर शेखर गाडगीळ यांनी. अधिकाधिक पाणी साठवणुकीतून कातळावर नंदनवन साकारले जाऊ शकते. दुबार तिबार पिकांचे ध्येय आपण गाठू शकतो, हा विचार त्यांनी यशस्वीरित्या पुढे आणला आहे. 7-8 साली इथे चिरेखाण केली. चिरे जे काढले त्या चिऱ्यांचा 7 रुपयाला एक चिरा काढायचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. आणि ते जे काही काढले चिरे ते बांधकामासाठी वापरले. मग तो बांध असो किंवा घर असो ते सगळे ते वापरले. आणि हा जो खड्डा तयार झाला ह्याला इम्परवियस म्हणजे त्याच्यात पाणी जिरलं नाही पाहिजे. कारण जांभा आपला जो आहे तो सच्छिद्र आहे, मग त्यातनं पाणी जातंच. आणि ह्याला म्हणून कॉन्क्रीटनी प्लास्टर केलं आहे सगळं. आणि त्याच्यासाठी हल्ली ज्याला फेरोक्रीट जे म्हणतात ते टेक्निक मी इथे वापरले. पहिल्यांदा सगळीकडे रफ प्लास्टर करून घेतलं, त्याच्यावरती एक्सपांडेड मेटल म्हणजे शंकरपाळ्याची जाळी ठोकली आणि त्याच्यावर पुन्हा प्लास्टर करून चांगलं छान घोटून घेतलं. त्याच्यामध्ये भिंती आहेत पण त्या ट्रान्सपरंट आहेत, म्हणजे त्या भोक आहेत. का भिंती आहेत तर ह्या लांब ज्या टाकीच्या भिंती काय एकत्र राहिल्या पाहिजेत ना, अशा एक्सपांड नाही होतात का मग, म्हणून त्या आहेत. ही माझी नंबर 2ची टाकी, ही नंबर 1ची टाकी 1.5 लाख, ही 4.5 लाख. बाष्पीभवन कमी झालं. बरोबर. दुसरी गोष्ट ह्याच्यावरनं येणारं पाणी, ह्याच्यात काही पाणी मुरत नाही, म्हणजे रन ऑफ छान मिळतो ह्याला. की ह्याच्यामध्ये जाळी आहे. बरोबर आहे. जाळीवर कापड आहे, म्हणजे जे काय येईल ते काढून आतमध्ये जाणार. कुठलाही काडी कचरा आत जात नाही. त्याची साठवण क्षमता आहे 4.5 लाख लिटर. 4.5 लाख. 4 मीटर फक्त खोल आहे. का 4 मीटर तर आपल्याकडे जास्तीत जास्त 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो. फक्त पावसाने भरली पाहिजे, अदरवाईज ह्याच्यात घालायला पाणी कुठून आणू. तिसरा उपयोग, एवढी मोठी छान जागा वाढवणे करायला झाली. माझ्या जी जागा झाली ती ह्या गोखले कंपनीच्या आग्रा खातर म्हणून माळरा उजाड जागा इथे मी पाहिली सुद्धा नव्हती जेव्हा विकत घेतली तेव्हा. ते म्हणतात ही घ्या म्हणून मी घेतली. आणि मग 11 सालानंतर तिथे ही हळूहळू ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू केली. आणि मग त्याच्यातनं पाण्याच्या टाक्या, पावसाचं पाणी साठवण्याची हे सुरुवात केली. 1.5 लाख लिटरच्या पहिल्या टाकीपासून ती सुरुवात झाली. आजच्या येत्या 2026च्या पावसाळ्यानंतर माझ्याकडे 20 लाख लिटर पावसाचं पाणी साठवलेलं असेल. 2 टाक्या, एक नवीन रिएक्टर, 1 लाख लिटरची साधारण क्षमता 6.25 लाख लिटरची आहे ती. आणि एका जुन्या टाकीची थोडीशी वाढ त्याच्या उंचीमध्ये करून त्याच्या 1.25 लाख लिटर पाणी वाढेल. आज मेकीस माझ्याकडे 18.25 लाख लिटर पाणी आहे. त्या पावसाळ्याच्या या 2 टाक्या झाल्या साधारण 20 लाख लिटर पाणी होईल. पण लाखाचे आकडे ऐकले तरी आपल्याला असं वाटेल खूप पाणी आहे, पण तसं नसतं. आपल्या जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही, त्यामुळे रोज पाणी द्यायला लागतं. देशावरती तुम्हाला 8 दिवसातनं पाणी गेलं तरी चालतं, इथे तसं नाही आहे. जांभ्यात पाणी नसतं, जिरून जातं, राहत नाही. आणि म्हणून इथे रोज पाणी द्यायला लागतं. तर 2.5 गुंठे जागेला एक पीक घेण्यासाठी साधारण ते 1.5 लाख लिटर पाणी लागतं. मग 20 लाख लिटर पाणी जरी आकडा ऐकला तरी त्याच्यातनं 8 महिने शेती होऊ शकेल. 12 महिने शेती नक्की होणार नाही. थोड्याशा क्षेत्रात होईल 12 महिने शेती, पण मग त्याच्यासाठी वेगवेगळे
पिकांचं वैविध्य आणलं पाहिजे. आज मी इथे भात, नाचणी, वरी ही पारंपरिक खरीपाची पिकं आहेत, ती तर घेतोच. त्याच्यानंतर कुळीथ, पावटा ह्या कडधान्यांच्याच बरोबर मी हळद, आलं, आंबे हळद याच्यासाठी जी देशावरती पॉप्युलर असलेली जी पिकं आहेत ती इथे घेतो. अरारोट, तवकिलासारखं पीक हे इथे घेतलं जातं. भाजीपाला, भुईमूग याही गोष्टी याच्यामध्ये येतात. पण वैविध्य जरी असलं तरी फार मोठं माझ्याकडे शेतीला योग्य क्षेत्र असं काही नाही आहे. कारण बेसिक माझी ही सगळी जी जमीन आहे कातळाची आहे. त्यामुळे पालापाचोळा साठवून या जमिनीचं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. का तर कोणीतरी अन्नधान्य निर्माण करायला पाहिजे. फळभाळावळ हे निर्माण करणं वगैरे हे बागायती आहे, पण जिरायती शेती करायची कोणी? ती कोणीतरी केली पाहिजे. मग त्याच्यासाठी जी सिंचन पद्धती आहे ती मी ड्रिप टेप्स वापरून, म्हणजे तुषार सिंचनासारख्या पद्धती वापरून पुढचे 4 महिने पावसाळ्यानंतरची शेती करते. 1 वर्षच मी हळदीचं उत्पादन घेतल्यानंतर सूर्यफुलाचं उत्पादन घेतलेलं होतं, ज्या क्षेत्रामध्ये मी हळद करतो तिचं. आणि त्या सूर्यफुलांच्या बियांचं तेल मी काढलं तर ते साधारण 5 लिटर तेल मला मिळालं होतं. पण त्याच्याच बरोबरीने मला गुरांसाठी सूर्यफुलाच्या ताटांचा उपयोग झाला. फुलं सोडून द्यायचे, झाड आलं त्या सगळ्यांचं पानं आणि हे गुरांना उपयोग झाला. माझ्याकडे आज येतीस जवळजवळ 15 गुरं आहेत, 5 दुभत्या गायी आहेत. आणि त्याचं जे शेण आहे त्याचा उपयोग मला गोबर गॅससाठी पण होतो. आणि जी स्लरी तयार होते त्या स्लरीनी माझ्या जमिनीचं काय म्हणू आपण त्याला, माझ्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्या स्लरीचा मला वापर होतो. त्याच्याचबरोबर मग खताचे प्रकल्प आणि संबंध ही जी काय शेती करत असली त्या शेतीमध्ये कुठेही एक कणही कुठलंही खत वापरत नाही. जे काय वापरतो ते जीवामृत. जीवामृत हे 10 किलो शेंग, 10 लिटर गोमूत्र, थोडासा गूळ आणि कुठल्याही डाळीचं पीठ असं फर्मेंटेशनसाठी म्हणून ते पोषक घटक हे वापरून 180 लिटर पाणी आणि हे 5व्या दिवशी केल्यापासून 5व्या दिवशी याचा वापर क्षेत्रामध्ये करायचा. असं करत आणि साधारण 3 आठवड्यांनी हे परत ते जीवामृत द्यायचं. असं करून मी सगळी शेती वाढवली. ज्या वेळेला मी ही जागा घेतली त्यावेळेला माझ्याकडे फक्त 5 झाडं होती. एक वड, एक आंबा, एक किंजळ, एक भेल्या आणि एक आपटा. आज माझ्याकडे साधारण 75 प्रकारच्या वनस्पती, मग ते वृक्ष असो, छोटीशी झुडपं असो, त्याच्यापेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पती आज माझ्याकडे आहेत. आंबा, काजू, फणस, चिकू, डाळिंब सगळ्या फळांची माझ्याकडे झाडं आहेत. माझ्या बागा नाही आहेत पण झाडं आहेत, अननस आहेत. सगळं हे सगळं मला हे जे काय माझी पाण्याची साठवण आहे त्याच्यामुळेच करता येणं शक्य झालेलं आहे. आणि जमिनीचं जी गुणवत्ता वाढ आहे ती ही सगळ्या माझ्या पालापाचोळा आणि जीवामृत, स्लरी ह्याच्यामुळे मला माझ्या जमिनीची गुणवत्ता सुधारणं शक्य झालं आणि ही पिकं घेता येतात. झालं तरी माझी सड्यावरची जमीन म्हणजे कातळाची जमीन, ते काहीही नाही. हे कातळावरती कुठलं तुम्ही उगवण क्षमता सगळ्यात कमी. मग आता कातळ काय असे निर्माण एकदम काय झाले असं नसतं. ते कातळावरती कुठेतरी माती ही असतेच, पण वृक्षतोड झाल्यामुळे कातळ त्याच्यावरची मातीची धूप होते. मातीची धूप झाली की कातळ उघडा पडतो. मग आता कातळ आहे, मग आता काय करायचं? अरे पण त्या कातळातनं सुद्धा आपल्याला काही करता येईल का? तर केवढं तरी छानपैकी साठवण टाक्या करता येते. मग ते कातळ भाग असल्यामुळे मी माझ्या इथेच एक माझ्या उपयोगाची चिरेखाण केली. त्यातनं चिरे काढले, त्या चिऱ्यांचा उपयोग बांधकामासाठी केला. जो काय खड्डा तयार झाला मोठा, त्या खड्ड्याचं रूपांतरण पाण्याच्या साठवण टाकीत केलं. त्या खड्ड्याच्या पाण्याच्या साठवण टाकीची क्षमता 4.5 लाख लिटर आहे. म्हणजे प्रत्येक टाकी साधारण 3 ते 4 मीटर खोलीची आहे. का तर ह्या भागामध्ये पाऊस जो आहे तो साधारण 3.5 ते 4,000 मिलीमीटरच्या दरम्यान पडतो. म्हणजे फक्त पावसाने माझ्या सर्व टाक्या भरल्या पाहिजेत. कारण
अदरवाईज मी पाणी त्या टाक्यांना भरायला आणू कुठून? पावसानेच फक्त माझ्या टाक्या भरल्या गेल्या पाहिजेत, तर तेवढीच माझ्यापुढे खोली असायला पाहिजे त्या टाकीची. मग त्याची क्षेत्रफळ कितीही असलं तरी खोली मात्र 4 मीटर जास्तीत जास्त. अशाच सगळ्या टाक्या बांधलेल्या आहेत. आणि हळूहळू हे वाढवत गेलो. पहिली टाकी मी 2004च्या नोव्हेंबर महिन्यात बांधली आणि आत्ताची जी नवीन टाकी आहे, ज्याचं काम अजून पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल एक महिन्याभरामध्ये, त्या टाकीची क्षमता आहे 1,00,000 लिटर. पण सगळ्यात जास्त मी माझ्या ज्ञानाचा वापर जो केला, तो विहिरीमध्ये पाण्याची साठवण टाकी करण्यासाठी केला. कारण की इथल्या ज्या कोकणातल्या विहिरी आहेत, त्या खोल विहिरी असतात. कोकणातल्या विहिरी या खोल असतात आणि खोल विहिरी पावसाळ्यात तुडुंब पाणी असते आणि पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी झपाट्याने खाली खाली जात राहते. मग ह्या रिकाम्या जागेचा काही आपल्याला वापर करता येईल का? अशी मला कल्पना सुचली आणि म्हणून मी विहिरीमध्ये स्लॅब घालून त्याच्यावरती पाण्याची टाकी आणि स्लॅबच्या खाली माझी विहीर, हा एक यशस्वी प्रयोग केला आणि त्या माझ्या विहिरीमध्ये आज 2,00,000 लिटर साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी आणि विहिरीच्या सभोवताली त्याच टाकीच्या भोवती वर्तुळाकार आणखीन एक साठवण टाकी, जिची क्षमता 1,00,000 लिटर आहे. म्हणजे त्याच विहिरीतलं पाणी घेऊन किंवा पावसाचं पाणी घेऊन या दोन्ही टाक्या मला भरता येतात. आणि हे जे काय मी केलंय हे कोणालाही करणं शक्य आहे. सगळ्यांना वाटतं कुठे की बाबा एवढे पैसे आपण कसे काय इन्व्हेस्ट करायचे एवढ्यासाठी. पण उदाहरण द्यायचं झालं तर मी पहिली टाकी बांधली आहे 2004 साली. म्हणजे 2005च्या पावसाळ्याला मला तिचा उपयोग करता आला. तर ती टाकी बांधताना त्यावेळेला मला साधारणपणे ₹1.25 ते ₹1.20 लिटर असा खर्च आला. म्हणजे 1.5 लाख लिटरची टाकी बांधायला साधारण ₹2.25 लाख लागले असं समजा. तर आज ₹2.25 लाख जरी खर्च झालेला असला तरी त्या टाकीनी मला गेली 20 वर्ष 30 लाख लिटर पाणी दिलं ना एकंदर. मग त्या 30 लाख लिटर पाण्याची किंमत, नुसतीच पाण्याची किंमत असं नाही, तर ते वापरून मी जे आज उत्पन्न काही घेतलं असेल, तर त्या उत्पन्नाची भले मी आज ते विकली नाहीत, माझी कुठलीही उत्पादनं मी कोणालाही विकली नाहीत, पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला काही किंमत नाही. 2,000 किलोपेक्षा जास्त ओली हळद माझ्याकडे येऊ शकते. म्हणजे त्याच्यातनं जवळपास 250 किलो हळद येते. ज्याच माझ्या काकावरच्या त्याची किंमत किती होती? असा जर तुम्ही विचार केला तर आज मी तिचा नव्याने टाक्या वगैरे बांधायला लागल्या. साधारण 5 ते 6 रुपये लिटर ह्या दराने तुम्हाला नवीन टाकीचं बांधकाम करता येईल. पण ते पुढची सहज 50 वर्ष टिकणारं असेल. आज तुम्ही कुठलीही एच-डी-पीची टाकी चांगल्या कुठल्याही कंपनीची घ्यायची म्हणली तर ₹10 लिटरने पडते. 1000 लिटरची टाकी घ्यायला तुम्हाला ₹10,000च्या घरात पैसे मोजावे लागतात. हे लक्षात घेतलं तर आपण केलेली जी काय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही फलदायी ठरणार आहे. तुम्ही झाडं लावता, कलमं लावता, सुपारी लावता, नारळ लावता, म्हणजे बागा करता. त्या बागेत ज्या दिवशी तुम्ही लावता त्या दिवशीपासून तुम्हाला काही उत्पन्न मिळत नाही ना. मग त्याच्यासाठी तुम्हाला थांबायला लागतं आणि मग तुमच्या मुलांना आणि नातवंडांना त्यातनं उत्तम उत्पन्न मिळतं काही खर्च न करता. इथे तर तुम्हाला पुढच्या पावसाळ्यापासून तुम्हाला त्या पाण्याचा वापर करता येतो. हे कोणी लक्षात घेत नाहीये आणि एवढा मोठा म्हणजे एवढा पाऊस जो काय कोकणात पडतो, त्या पावसाचं सगळं पाणी मुळी समुद्रालाच वाहून जातं. ते कोणीतरी अडवायचा प्रयत्न केला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही जी काय देशावरची संकल्पना आहे, ही इथे लागू होत नाही. इथे पाणी अडवलेलं जमिनीत जिरतंय आणि त्या जी जमीन जी आहे ती जांभ्याची असल्यामुळे सच्छिद्र आहे जांभा, ते पाणी वाहून जातं लगेच. म्हणून त्याला पाण्याची साठवण उत्तम रीतीने करणं आणि ते पाणी वापरणं हे करायला पाहिजे. प्लास्टिकचा कागद घालून हे होणार नाहीये. सबसिडीवरती आपण किती दिवस जगणार? आपण पण काहीतरी करायला पाहिजे ना. सरकार मदत नक्की करेल, पण तुम्ही तर पुढे यायला पाहिजे आणि करायला पाहिजे. नुसतंच आम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया बनवायचा. कसं काय बनवणार? मी काय करणार नाही, सरकारने करून आम्हाला द्यावं.
हे शक्य नाहीये. पण ह्या गोष्टी अशक्य नाही. आपण जर मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. तेवढा आपल्याजवळ थोडा धीर पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल पैसे खूप लागतात, असं नाहीये. जसे-जसे तुम्हाला पैसे उपलब्ध होतील, तसे-तसे तुम्ही गुंतवणूक करत जा. पण त्या गुंतवणुकीचा फायदा बँकेत पैसे गुंतवण्यापेक्षा निश्चितपणे जास्त होईल.